नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर, न्यूज 18 लोक सर्वांचं स्वागत करते। आता पुढे पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या। चंद्रपुरात पिंपळखूट या गावात अंधारी नदीच्या पुराचं पाणी शिरलंय। नदीच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाल्यानं गावातील घरांचा पुरामुळे संपर्क तुटलाय। यावेळेस नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी बचाव पथकं रवाना झाली आहेत। यावेळेस गावातील मुख्य चौकामध्ये कंबरभर पाणी साचलंय। चंद्रपुरातील पिंपळखूट गावाजवळ असलेल्या रिसॉर्टमध्ये अंधारी नदीचं पाणी शिरलं होतं। या रिसॉर्टमध्ये अंदाजे 7 ते 8 कर्मचारी अडकल्याची माहिती समोर येते आहे। जो लोकांना वाचवण्यासाठी बचाव पथकं देखील रवाना झाली आहेत। तर झरी फाट्याजवळ पुलावरून अंधारी नदीचं पाणी जात असल्यामुळे वाहतूक सेवा ठप्प झाली आहे। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे। त्यामुळे धान पिकाच्या शेतीसह तूर पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी करण्यात येते आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा जोर वाढलाय। यावेळेस शेतकाम करायला गेलेलं दाम्पत्य पुराच्या पाण्यामध्ये अडकलं। स्थानिकांना याची माहिती मिळताच त्यांनी बचाव पथकाला कळवलं। त्यानंतर काही तासांच्या प्रयत्नानंतर दोघांना वाचवण्यामध्ये यश आलंय। वर्धा जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळतोय। या अतिवृष्टीचा फटका सेलू आणि समुद्रपूर तालुक्याला बसलाय। अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। पोथरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं नदी नाल्यांना पूर आलाय। तर आजही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे। भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडलेत। त्यातील 23 दरवाजे हे 1 मीटरनं तर 10 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडलेत। यावेळेस 2,13,755 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। यावेळेस नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भंडारा जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झालाय। तुमसर शहरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस बरसतोय। शहरातील 34 वर्ष जुन्या बावडी मंदिरात देखील पाणी शिरलंय। चंद्रपूर जिल्ह्यातील चुमर या तालुक्यातील मुक्ताई धबधबा जो आहे तो ओसंडून वाहतोय। धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी झाल्यामुळे कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी वन विभागानं प्रवेशबंदी केली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। त्यामुळे जिल्ह्यात एनडीआरएफची टीम देखील तैनात करण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली रात्रभर मुसळधार पावसानं भिजून गेली आहे। त्यामुळे जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडतोय। यावेळेस हवामान विभागानं जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केल्यानं प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। इतर काही बातमी आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण ही थेट दृश्य पाहतोय। अमित शहा यांचा ताफा हा सभास्थळी पोहोचतोय। याबाबत आपण अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी चंद्रकांत यांच्याकडून। चंद्रकांत, अमित शहा निघाल्याचं कळतंय, त्यांचा ताफा सभास्थळाकडे जातोय। हो, आपण दृश्यांमध्ये बघतो अमित शहांचा ताफा निघालेला आहे हॉटेल JW मॅरियट मधून। तिकडे बालेवाडीकडे जिकडे अधिवेशन भरलेलं आहे, अधिवेशन ऑलरेडी सुरू झालेले, उद्घाटन गडकरींच्या हस्ते झाले। तिथले भाषण फडणवीसही ऑलरेडी तिथे पोहोचलेले आहेत अमित शहाजींना रिसीव्ह करण्यासाठी। आणि अमित शहांचा ताफा आता निघतो हॉटेल JW मॅरियट मधनं आणि पुढचे एक साधारण 5-10 मिनिटात ताफा तिथे पोहोचेल। कारण शेवटी ट्रॅफिक थांबवलेली असते त्यांच्या सगळ्या कॅनव्हाच्या दरम्यान। आणि बघतो पूर्ण रस्ता निर्मनुष्य आहे। आणि हे सेनापती बापट रोडनं पुढं विद्यापीठ चौकातून पुढे बाणेर मार्गे थेट बालेवाडीला हा ताफा जाईल। पुढच्या 15 मिनिटात सभास्थळी पोहोचेल। आणि साहजिक अमित शहाजी तिथे पोहोचल्यानंतर तिथे स्वागताला सर्वच मिनिस्टर स्वतः देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर गडकरी साहेब असतील किंवा बावनकुळे जे असतील, सगळे मंत्री पियुष गोयल, भूपेंद्र यादव ही सगळी मंडळी तिथे हजर असतील। आणि हा ताफा निघाला। जी अपडेट घेत राहू चंद्रकांत। तत्पूर्वी आपण ही थेट दृश्य पाहतोय। न्यूज 18 लोकमतची एक्सक्लुझिव्ह दृश्य। अमित शहांचा ताफा चिंतन बैठकीसाठी सभास्थळाकडे रवाना झालेला आहे। काही मिनिटांमध्येच त्या सभास्थळी ते पोहोचतील। याआधी देवेंद्र फडणवीस देखील तिथे उपस्थित आहेत। या पदाधिकाऱ्यांना त्यांचं स्वागत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सभास्थळी आधीच पोहोचलेले आहेत। त्यांचा ताफा आधीच पोहोचलेला आहे। या संपूर्ण बैठकीमध्ये भाजपचे पदाधिकारी त्याचबरोबर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत। पुढे पाहूयात उर्वरित बातम्यांचा सुपरफास्ट आढावा।
ठाण्यात शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसानं शनिवारी दिवसभर मुक्काम ठोकला होता। ठाण्यात गेल्या 24 तासांमध्ये 104 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। शहरात ठिकठिकाणी झाडं उन्मळून पडली होती। शहरातील सखल भागामध्ये पाणी साचल्यानं पादचाऱ्यांसह वाहन चालकांची कसरत झाली आहे। पालघर जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसानं दमदार हजेरी लावली आहे। बोईसर, पालघर, डहाणू, तलासरी या भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय, तर दुसरीकडे भात लावणीच्या कामाला वेग आल्याचं पाहायला मिळतंय। रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी असलेल्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली होती। मात्र पहाटेपासून पावसानं उसंत घेतल्यानं पाण्याची पातळी जी आहे ती 6.75 मीटर इतकी झाली आहे। मात्र तरीही सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत। सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे, त्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी 18 फुटांवर गेली आहे। अलमट्टीतून जवळपास 1.25 लाख क्युसेक्सनं विसर्ग सुरू झालाय, तर पुराचा धोका जो आहे तो कोल्हापूरवरचा टळलाय। वर्ध्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशीही रात्रभर मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे छोट्या नदी आणि नाल्यांना तुडुंब पाणी भरलेलं आहे, त्यामुळे पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे। दरम्यान वडद इथल्या भदाडी नदीला पहिल्यांदाच मोठा पूर आला असून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होता। भदाडी नदीतील पुराचं पाणी शेतामध्ये शिरल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। रात्रभरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे धरण क्षेत्रातील पाण्याच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे। कर्नाटकमध्ये देखील अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवलाय। 1,50,000 क्युसेक्स पर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय, त्यामुळे सांगली आणि कोल्हापूरचा महापुराचा धोका टळलाय। पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू असताना कोल्हापूर प्रशासनानं कर्नाटकाशी संपर्क साधून विसर्ग वाढवण्याची मागणी केली होती। मागील काही दिवसांपासून मोरवे धरण परिसरामध्ये दमदार पाऊस झाल्यामुळे मोरबे धरण 51% भरलंय, त्यामुळे यंदाही मोरबे धरण 100% भरण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत। धरण पूर्ण भरण्यासाठी अद्यापही 2100 मिलीमीटर पावसाची आवश्यकता आहे। लोणावळ्यामध्ये पर्यटकांची हुल्लडबाजी काही केल्यात थांबत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। लोणावळ्यात काही हुल्लडबाज पर्यटकांनी थेट जेसीबीच्या बकेटमध्ये बसून सफर करून रील्स बनवली आहे। एका नागरिकानं हा व्हिडिओ रेकॉर्ड केला असून या हुल्लडबाज पर्यटकांवर कारवाई होणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। मुसळधार पावसामुळे मावळच्या सौंदर्यामध्ये भर पडली आहे। संपूर्ण मावळ तालुका हिरवागार झालाय, तर पावसामुळे धबधबे देखील प्रवाहित झालेत। यावेळेस आई एकविरेच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांनीही धबधब्याखाली भिजण्याचा मनमुराद आनंद घेतलाय। मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील पर्यायी रस्ता वाहून गेलाय। महामार्गावर ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। अग्रवाल ग्लोबल कंपनीचं काम अत्यंत संथ गतीनं चालू असल्यामुळे ही घटना घडली आहे। दरम्यान वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नांमुळे वाहतूक कोंडी दूर झाली आहे। जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये 80% केळीची लागवड पूर्ण झाली आहे। टिश्यू कल्चरपेक्षा पारंपरिक केळीच्या खोंडाची लागवड करण्यावरती शेतकऱ्यांचा भर दिसतोय। मात्र वाढता खर्च आणि कमी भाव मिळणं यामुळे बळीराजा हवालदिल झालाय। यंदा खरीप हंगामामध्ये चांगला पाऊस झाल्यानं डाळी आणि तांदळाच्या उत्पादनामध्ये वाढ होईल असा अंदाज सरकारनं व्यक्त केलाय। डाळी आणि तांदळाचं उत्पादन वाढलं तर किमती कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते, यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे। पुढच्या आठवड्यामध्ये दिल्लीमध्ये महायुतीची बैठक पार पडणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक होणार आहे। यावेळेस बैठकीमध्ये जागावाटपाची चर्चा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज पुण्यामध्ये भाजपचं अधिवेशन होणार असून त्यास राज्यातील 5300 कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रानिहाय कर्मचाऱ्यांवरती आणि कार्यकर्त्यांवरती जबाबदारी सोपवण्यात येणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल रात्री अमित शहांसोबत बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आजच्या अधिवेशनाआधी दोघांमध्ये बैठक झाली असून शहांनी फडणवीसांकडून विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतल्याची माहिती मिळते। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल रात्रीच अमित शहांची भेट घेतली आहे। हॉटेलमध्ये अजितदादांनीच अमित शहांचं स्वागत केल्याची माहिती समोर येते। यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी 23 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे। सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर 2 वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणी पार पडेल।
मुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या वाढदिवस आहे। वाढदिवसाच्या निमित्ताने आजच पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्त्यांनी दादांसाठी विशेष केक आणला होता। त्यावर मी अजित आशा अनंतराव पवार महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की असा आशय लेण्यात आला होता। यावेळेस दादांनी केक पाहून स्मितहास्य करत केक कापून आजचा दिवस साजरा केला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत महापौर नाना शितोळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रक्तदान शिबिरात उद्घाटन केलं। यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी चिंचवडच्या मेळाव्यात नवा शहराध्यक्ष घोषित करण्याची शक्यता आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे 42 आमदार असताना 49 मतं आली। त्यामुळे ही 7 मतं नेमकी कोणाची आहे ते सांगायची आवश्यकता नाही असं सूचक वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलंय। शरद पवार आज दौंड तालुक्यातल्या दौऱ्यावर आहेत। यावेळी शरद पवार गटाकडून वरवंड इथं नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमाला शरद पवार हजेरी लावून तरुणांना मार्गदर्शन करणार आहेत। परभणीच्या जिंतूर शहरातील प्रमुख रस्त्याचं खड्डेमय मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक आक्रमक झालेत। स्थानिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून भीक मागू आंदोलन केलंय। दरम्यान या आंदोलनातून मिळालेल्या पैशानं याच आंदोलकांनी रस्त्यावरती खड्डे बुजवलेत। त्यामुळे आता तरी प्रशासन जागं होईल का असा सवाल संतप्त नागरिक करतायत। बीडच्या पाटोदा तालुक्यातील दासखेड गावामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांना 2 किलोमीटर चिखल तुडवत शाळेत जावं लागतंय। तर पावसाचा जोर वाढल्यास शाळेला दांडीच मारावी लागते। त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होतंय। यावेळेस शाळेसाठी आता तरी रस्ता द्यावा अशी विनंती काकुळतीला येऊन विद्यार्थी करतात। मध्य रेल्वेवरती विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी आज सकाळी 11:05 ते दुपारी 3:05 पर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर, तर सीएसएमटी आणि चुनाभट्टी वांद्रे स्थानकादरम्यान सकाळी 11:10 ते 4:10 पर्यंत अप हार्बर मार्ग आणि सकाळी 11:40 ते 4:40 पर्यंत डाऊन हार्बर मार्गावरती ब्लॉक घेण्यात येणार आहे। गाईच्या दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याबाबत अर्ज करण्यासाठी मुदत शासनानं ही 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे। राज्यातील सहकारी दूध संघ आणि खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे। वसईतील निर्मळ गावातील गणपती मंदिरातून चोरट्यांनी दानपेटी चोरली आहे। ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे। दानपेटी फोडण्याचे प्रयत्न असफल ठरल्यामुळे चोर दानपेटीच घेऊन फरार झालेत। या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असून चोरट्यांचा शोध सुरू आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये घरफोड्या करणाऱ्या टोळीला एसलीबीच्या पथकानं जेरबंद केलंय। तिघांकडून 3.5 लाखांचं सोनं हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय। अजित पवार गटाचे नेते बाबूराव चांदेरे यांनी कबड्डी स्पर्धेत गोंधळ घातलाय। पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये हा प्रकार घडला असून चांदेरेंनी कबड्डी पंचाला शिवीगाळ केली आणि त्याच्यावरती हात उचलला। पंचाचा निर्णय न पटल्यानं हा संपूर्ण प्रकार घडल्याचं समोर आलंय। मुसळधार पावसामुळे काही दिसत नसल्यानं मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट इथं अपघात झालाय। एसटी बसनं दुचाकीला धडक दिल्यानं 2 जण गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अकोला मूर्तिजापूर या रस्त्यावरती कुरणखेड बस थांब्याजवळ कारच्या धडकेमध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय। अपघातानंतर कार चालकानं पळ काढलाय। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे। पालघर जिल्ह्यातील वाडा इथं दुकानाला भीषण आग लागली आहे। या आगीमध्ये दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झालंय। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। कोल्हापुरातील राजारामपुरी इथं एका शाळेतील विद्यार्थ्यांवर माकडानं हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये एक विद्यार्थी गंभीर जखमी झालाय। यावेळी शाळेतील कर्मचाऱ्यांनी आणि शिक्षकांनी वेळीच त्याला रुग्णालयात दाखल केले। चिपळूणमधील चिपळूणमधील नारद खेरकी या गावामध्ये शेतकरी सेनेतर्फे रत्नागिरी जिल्हास्तरीय भव्य चिखल नांगरणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेमध्ये जवळपास 74 मानांकित बैल जोड्या सहभागी झाल्या होत्या। अमेरिकन कॉन्स्युलेट मायकल हम्फी यांनी वेरूळ लेणीला भेट दिली आहे। यावेळेस त्यांनी सुरक्षा यंत्रणा सुद्धा न घेता कोणताही तामझाम न करता लेणीची पाहणी केली आहे। गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आई एकविरा देवीची आरती भक्तांच्या हस्ते करण्यात आली। हा मान नवी मुंबईतील अमर पाटील यांना मिळाला। आज दिवसभर कार्ला देवस्थानाच्या तर्फे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत।
शिर्डीत गुरुपौर्णिमेचा सर्वत्र उत्साह पाहायला मिळतोय। पहाटेच काकड आरतीनंतर पौर्णिमेच्या उत्साहाची भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात झाली। यावेळेस मंदिराला आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हजारो भाविक दाखल झालेत। पहाटे 5 वाजता काकड आरती पार पडली। अगदी रात्रीपासूनच अनेक भक्तगण दर्शनासाठी आणि आरतीसाठी हजर होते। गेल्या आठवडाभर गुरुपौर्णिमेचा उत्सव हा अक्कलकोटमध्ये साजरा करण्यात येतोय। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं संतनगरीमध्ये भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते। पहाटेपासूनच भक्त शेगावामध्ये दाखल झालेत। संत गजानन महाराजांच्या दर्शनानं दिवसाची सुरुवात करून गजानन महाराजांच्या गजरामध्ये भक्त तल्लीन झालेत। पिंपरी चिंचवडमध्ये चिमुकल्यांनी अनोख्या पद्धतीनं गुरुपौर्णिमा साजरी केली। यावेळेस मंदिरामध्ये प्रदूषणाची जनजागृती करणारं नाटक सादर करण्यात आलं। त्यांच्या या उपक्रमामुळे सर्वांनीच त्यांचं कौतुक केलंय। इतर काही बातम्या आपण पाहणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहता न्यूज 18 लोकमत।